छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। सर्व परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन स्थळावरून हलणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। आंदोलनस्थळी अभिजित दीपके यांनी भेट देत विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडलाय। दरम्यान काही भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं सध्या तिथली परिस्थिती शांत आहे। आपला जो लढा आहे तो सरांसोबत नाहीये। ऐकून घ्या। अरे दोन दादा बोलू द्या ना। ऐकून घ्या। सर फक्त मेसेज पास करताय। सरी स्वतः काय म्हणतात, फायनल डिसिजन आहे तो तुमचा आहे, तर आपण ऐकून घेऊ। पण आपल्यासाठी जे बरोबर आहे ते आपल्याला ठरवावं लागणार आहे, तुम्हाला ठरवावं लागणार आहे। सरी तेच म्हणतायत, तर सरांशी तुम्ही आर्ग्युमेंट करू नका। सर फक्त मेसेज पास करतायत आणि मी तुम्हाला खरं सांगतोय, माझ्या दिल्लीच्या अनुभवावरून सांगतोय, महाराष्ट्र पोलीस खूप चांगली आहे। दोन मिनिटं हे थोडं सकाळपासून बसलेले। मी काय बोलतोय आडे मागे घे ना, आडे मागे घे, आडे मैं लाईटी बंद कर दूंगा। ऐका सकाळपासून 1 मिनिट, सकाळपासून मुलं इथं बसलेले, हे बाहेरून येऊन गोंधळ चालणार इथं। सकाळपासून शांतपणे चालू आहे तुमचं आंदोलन। सगळे स्टुडंट इथे सकाळपासून नाही, स्टुडंट जे म्हणतील ते होईल। स्टुडंट जे म्हणतील ते होईल। बाहेरून येऊन गोंधळ घालू नये। या स्टुडंट